महात्मा फुल्यांनी सुरू केलेली आणि शाहू महाराजांनी पुढे नेलेली जी चळवळ बहुजनांची म्हणतो आपण ती व्यापक होती. त्यामुळं आपोआपच दलित चळवळ हा तिचा एक हिस्सा बनली होती. पुढे झालं असं की दोघांच्या मधले अंतर्गत कॉन्ट्रडिक्शन्समुळे आहेत काही हितसंबंधांचा संघर्ष तो पुढे यायला लागला. तो असा आला की कुलकर्णी वतन रद्द करा आणि तलाठी परीक्षा घेऊन नेमा हा उपक्रम शाहू महाराजांनी कोल्हापुरात केला. पुढे त्या धर्तीवरचं विधेयक आलं मुंबईच्या काउन्सिलमध्ये. त्याला अर्थात त्यावेळच्या अस्पृश्य सभासदांनी पाठिंबा दिला. पण जेव्हा महार वतन रद्द करण्याच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा बहुजनांचा जो ब्राह्मणेतर पक्ष होता तो काकू करायला लागला. कारण शेवटी गावामध्ये त्या प्रकारचे त्या जातीची माणसं ही हरकाम करणारी माणसं होती आणि ती जर गेली तर आपल्याकडं ही कामं घ्यायची कशी करून, याला हितसंबंधांचा संघर्ष म्हणतो. आणि तो मिटवण्यासाठी आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी सत्ता लागते. हे बाबासाहेबांनी स्वतंत्र जो सुभा मांडला आपल्या राजकारणाचा त्याच्या पाठीमागचं हे पण एक कारण आहे.